जिजाबाईंनी अहो काय झाले आहे का? तुम्ही सतत अशा दडपणाखाली असल्यासारख्या का दिसता? आता तुला कसे सांगावयाचे तेच कळत नाहीये. आपण आज जावयाचे का? नको नको रमे, पण तू ही गोष्ट पुन्हा सांगू नकोस हं? मी हात जोडते. अहो काय करताय हे पहा, मी नाही सांगणार कोणासही. हवे तर मी वचन देते तसे तुम्हास. रमे, कृपा करून गैरसमज करून घेऊ नकोस. मला तुला असे सांगावयाचे होते की तू तो मधला दरवाजा वहिनी, तुमचे यजमान अगं बाई, कुठे आहेत? तुमच्या मागे. अगं बाई, मला उशीर झालाय, मी निघते. पोहे हवेत ना तुला शेरभर? आणते हो. चल निघते मी. अरे बाबा, आज माधवाचे हे जे काही शिक्षणाचे वैभव दिसते ते त्यावेळेस भाऊसाहेबांनी घेतलेल्या कठोर निर्णयामुळेच बरे. म्हणजे? अरे त्यावेळेस भाऊसाहेबांनी निश्चय केला नसता तर माधवाची मजल काही मराठी शाळेपुढे गेली नसती. काय सांगताय काय? मग अरे त्यावेळी कोल्हापूरमध्ये फक्त मराठी शाळा होत्या. तेव्हा पॉलिटिकल एजंटाने आणि संस्थांचा कारभार चालविणाऱ्या नाना मोरोजी यांनी सरकारी नोकरांकडून आणि वतनदारांकडून कबूल करून घेतले की आम्ही आमच्या मुलांस इंग्रजी शाळेतच धाडू. आणि त्यांनी भाऊसाहेबांकडूनही तसा शब्द घेतला. मग काय, दिलेल्या शब्दाप्रमाणे भाऊसाहेबांनी माधवाचे मराठी शाळेतले शिक्षण संपल्यानंतर त्यास इंग्रजी शाळेत धाडले. माधव व्यवस्थित शाळेतही जाऊ लागला. परंतु गोपिकाबाईंस याची काहीच कल्पना नव्हती. पण ज्या दिवशी त्यांस कळले इंग्रजी शाळेत जाऊन माधवाने आपले कुळ विटाळले असेच त्यांच्या मनाने घेतले. त्यांनी माधवास दम दिला. त्या शाळेत जाण्याची गरज नाही, तू सरळ घरी बैस. उद्या तुला वडिलांच्या जीवावर जगायचे झाले तरी हरकत नाही, पण त्या इंग्रजी शाळेत म्हणून पाऊल टाकावायचे नाही. झालं. माधव घरी बसला आणि एक दिवस भाऊसाहेबांना हे कळले. ते बाहेरून घरी आले तेच मुळी. माधव, ए माधव, अरे कुठे आहेस? कुठे तू? ए माधवा, घाबरून आतमध्ये दडी मारून बसला असशील तर बाहेर ये, आज तुझी खैर नाही आहे. भाऊसाहेब काय झाले? माधवावर असे रागवताना आपल्याला आम्ही कधी पाहिले नाही. अहो बाळंभजी, काय झाले नाही म्हणून विचारा. आज त्याच्या शाळेमधले इंग्रजीचे मास्तर भेटले होते, कृष्णाजी चाफाजी. मग ते सांगत होते गेले 3 दिवस माधव शाळेमध्ये फिरकलेलाच नाहीये. ते कसे होईल? पण असे कसे गेला नाही तो? माधव बाहेर ये. अहो, त्यात त्याची काहीही चूक नाही. आम्हीच त्यास म्हटले की त्या शाळेत जावयाचे नाही म्हणून. या शाळेत म्हणजे काय म्हणावयाचे आहे तुम्हास? त्याचे इंग्रजी शाळेत जाणे आम्हास मुळे आवडलेच नाहीये. अहो, इंग्रजी विद्या शिकल्याने मुले विटाळतात, बिघडतात. काय हे खूळ डोक्यात तुमच्या? हे कसले भूत शिरले डोक्यात? अहो, भूत कसले, भ्रष्टाचारच नव्हे का तो? अहो, इंग्रजी विद्या शिकल्याने असले काहीही घडत नाही. उलट मुले हुशार होतात. एखाद्या मोठ्या हुद्द्यावर जाऊन बसेल तो. कसला भ्रष्टाचार आणि कसला विटाळ. हो, आम्हास काही अक्कल आहे की नाही? आम्ही सनातनी आहोत. धर्माच्या विरोधामध्ये आमच्या हातून एकही कृत्य घडणार नाही. आणि सनातनांना त्यांचे फायदे बरोबर कळतात. तेव्हा आम्ही त्याच्या भल्याचीच गोष्ट करत आहोत. अहो, पण आता पण नको आणि परंतु नको. त्याचा तुमच्यावर फार जीव आहे. तुमच्या शब्दाबाहेर नाही तो. त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊ नका.
त्यास इंग्रजी शाळेत जाण्यास मनाई करून फार मोठे नुकसान करीत आहात तुम्ही त्याचे. अहो नुकसान कसले? काही नुकसान होणार नाही त्याचे. आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे तो. त्याच्या वडिलांची चांगली मिळकत आहे. तेवढी जरी सांभाळली ना त्यांनी तरी निभावेल त्याचे. हो, ही संकुचित वृत्तीच आड येते प्रगतीच्या. ते असे बसून राहिला तर म्हणजे मग संपले सगळे. एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याची आई म्हणजे तुम्ही, तुमचे काहीही म्हणणे असेल पण त्याला बापाचाच शब्द मानावा लागेल. उद्यापासून शाळेत धाडा त्यास. भाऊसाहेबांचा आवाज मोठा आणि आरडाओरडा खूप असे. त्यांचे वागणे मात्र तितके कठोर नसे. आज्ञा तर ते क्वचितच करीत. दरडावून बोलत हे मात्र खरे. माधवास पुढील इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी त्यांनी गोपिकाबाईंस आज्ञाच केली असे म्हणावंस हवे. अगदी कठोरपणे, पण ते केवळ माधवाच्या हितासाठी. गोपिकाबाईंच्या मनास याच्या खूपच यातना झाल्या. बाबा मालक, ताई काकू बोलवत आहेत. अरे पण मी ताई काकू बोलवतायत म्हणजे जायलाच हवे, पर्यायच नाही. आज्ञाच आली असं समज. बरे बरे जातो, पण त्यांचे काम करून मी लगेच येतोय. हो, जा जा. पुढे काय झाली याची खूप उत्सुकता आहे मला. काही काळजी करू नकोस, जा. आलंच. चल. अगो जाऊबाई, तांदूळही संपलाय आपला, डाळ संपली आहे आणि गुळही शिल्लक नाहीये घरात. तोही आणायला हवा. जाऊबाई, अहो काय झालं तुम्हास? किती घाम फुटला? बरे वाटत नाहीये का? नाही काही नाही. उन्ही आली आहेत ना वर. चला पटापटा, उशीर व्हायचा. अगो मालक, अहो मालक, मालक. काय हो कोंडीबा? भाऊसाहेब टपाल आणले की. आणा इकडे. थांबा. काय झालं? काही नाही, टपाल व्यवस्थित आहे का पाहिले. जा, थांबा. जा काहून? हो, जज साहेबांच्या दिमतीला आहे ना व मी. इथंच कडेला उभा राहतो. लागलं तर हाक मारा. साहेबांना कचेरीत जायचंय ना. हो हो, बरे. काय आहे, त्या रघुचा कधी ठिकाणच नसायचा, त्याची सवय झाली. थांबा तुम्ही. कसली सवय म्हणालात? हा, मी गणेश केतकर, वासुनाना केतकरांचा धाकटा भाऊ. आणि मी कार्तिकेय, वासुनानांचा मुलगा. असे नमस्कार. नमस्कार. बरे झाले आपली ओळख झाली. मी नीलकंठ, जस्टिस महादेव गोविंद रानडे यांचा धाकटा भाऊ. पण सारे जण मला आबास म्हणतात. छान, मग आम्ही देखील आबाच हाक मारू. तू कोणत्या शाळेत जातोस? आपली शाळा एकच आहे. सकाळी माझा मित्र भेटला होता. तो म्हणाला की तुझ्या शेजारचे आपल्या शाळेत आहेत. आता आपल्याला जायला यायला सोबत मिळेल. हो हो, जायला यायलाच कशाला, अभ्यासही एकत्रच करू. मोठीच मौज येईल. आणि तुमच्या घरी आणखी कोण कोण आहेत? येथे आम्ही तिघेच असतो. मी, रमावहिनी आणि माधव दादा. बाकी सारे जण पुण्यात असतात. म्हणजे तुझी बायको देखील पुण्यातच असते? तिला नाही आणली सोबत? नाही, माझे लग्न नाही झाले अजून. काय? हो, आधी अभ्यासक्रम तर पूर्ण होऊ दे, मगच लग्न. बाप रे, बघ हो, अशाने पुढे कोणी मुलगी नाही देणार तुला. हो, लोक म्हणतील याच्यात काहीतरी खोट दिसते, म्हणून लग्न नाही झाले अजून.
have heard that it hath been said by them of old time, thou shalt not forswear thyself, but shalt perform unto the Lord thine oaths. But I say unto you, swear not at all, neither by heaven, for it is God's throne, nor by the earth, चला ग बाई लवकर. कसे सांगू रमेश, आपलेच दात आणि आपलेच ओठ, आपल्याच अब्रूच्या चिंध्या आपल्याच तोंडाने कशा सांगू, पण सांगावयास तर हवेच. सासूबाई काय झाले? भोवळ येते आहे का? जरा बरे वाटत नाही मला. मी घरी जातेच. तुम्ही तिघे जा आणि आणा सारे जिन्नस. मी येते ना तुमच्या सोबत. नाही नाही नको, मी जाईन ना व्यवस्थित. जा तुम्ही. अगो बाई, कमालच म्हणायची यांची. जातील ना त्या एकट्या? न जायला काय झाले त्यांना? तू चल माझ्या सोबत, आपण जाऊ. Alas, why is it that so many people complain about the foresight of God or of fortune when आता तुला कसे सांगावयाचे तेच कळत नाही रमी. पण तू ही गोष्ट पुन्हा सांगू नकोस. तू तो मधला दरवाजा रमाबाई, काय झाले? थांबलात का? नाही ते काही नाही. रमाबाई, काय झाले? आज अभ्यासात चित्त दिसत नाही. तसं नाही, दिवसभरातील अनेक गोष्टी घोळत आहेत मनात. अभ्यासाला बसल्यावर सारे काही बाजूला सारावयास हवे बरे.
आपल्याला जमत असेल असे गोष्टी मनावेगळे करणे. परंतु आमच्या बाबतीत एकदा का एखादी गोष्ट खटकली की तिचे निराकरण होईपर्यंत ती टोचतच राहते. हो, मग त्यासाठी एवढा वेळ कशासाठी वाया घालवावयाचा? सांगा बरे काय झाले? आपल्या शेजारच्या त्या गिरिजाबाईंनी आहेत की नाही, त्या फार घाबरलेल्या वाटल्या आज. घामच फुटला होता अगदी त्यांच. मला म्हणाल्या, मला तूच काहीतरी सांगावयाचे आहे म्हणून. मग त्या मला ते सांगावयास जाणार इतक्यात त्यांचे यजमान येताना दिसले. तसे अचानक खूप घाबरल्या आणि जाते जाते उशीर होतो आहे असे म्हणून निघून गेल्या तिथून. पळाल्यात जवळपास. बरे मग? मग काही नाही. राहून राहून माझ्या मनात फक्त एकच विचार येतो आहे की त्यांस मग काय सांगावयाचे असेल आणि त्या इतक्या का घाबरल्या. क्षणभर माझ्याही मनावर फार दडपण आले होते त्यांस पाहून. सगळे मिळून इतकेच? रमाबाई, तुमच्या मनात मोरेश्वरांचे भाकीत घोळते आहे एकसारखे झाले, दुसरे काही नाही. चला, ते हातातील पुस्तक बाजूला ठेवा. आपण बाहेर चांदण्यात फेरफटका मारून येऊया, म्हणजे मनास प्रसन्न वाटेल. चला. रमाबाई, मोरेश्वर मंडळी जशी वत्सल आणि लाघवी होती त्याप्रमाणेच नवीन लोकांनीही असावे अशी अपेक्षा आपल्या मनाने घेतली असेल. परंतु असे कसे असेल? अहो, हाताची पाचही बोटे देखील सारखी नसतात. मग माणसांमध्ये फरक हा असणारच. खरे आहे, गिरिजाबाई, त्यांच्या सूनबाई, जाऊबाई सगळ्या तशा चांगल्याच आहेत. परंतु वत्सलाबाईंसारखा मोकळेपणा मात्र नाही. तेच सांगत आहोत आम्ही. आणि रमाबाई, आपल्या पुण्यातील वाड्यात देखील 4 स्वभावाची 4 माणसे आहेत. काय झालंय रमाबाई? काही नाही. तर त्यांच्याशी आपण जुळवून घेतोच की. तसेच आहे.